हाय फ्रेंड्स, बघा आपण आता बाही कटिंग करतो पहिल्यांदा। बघा मी आपला जो छातीचा भाग आहे तो चौथा भाग 35 आहे, तर 7.25 आपण रुंदी घेणार आहोत आणि 8.25ची आपण बाहीची उंची घेणार आहोत। आता बघा तिथून 3 इंच वरून 3 इंच घेतलंय आपण आणि इथून 1.5 इंचावर एक पॉइंट दिला बघा, आणि वरून पण आपण आता इथून 1.5 इंचाला पॉइंट देऊ। बघा मी 1.5 इंचाला पॉइंट देते आणि हा भाग जुळवून घेऊ। इथून आपण अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा असं माप आपण आखून घेतलेला आहे मधातनी, आणि हा भाग कट करून घेऊ आपण। आणि बघा आता आपला खालून फिटिंग आहे आपली 5ची, तर बघा मी 5ची फिटिंग घेतलेली आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा असं व्यवस्थित मोजून घेते मी, आणि एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेते फ्रेंड्स। बघा फ्रेंड्स आपली बाही कंप्लीट झालेली आहे। आता मी जो आपला मागचा आणि पुढचा भाग आहे कटोरी ब्लाउजचा तो मी तयार करून घेणार आहे। बघा मी 7.25 म्हणजे आपला जो छातीचा घेर आहे तो व्यवस्थित आखून घेत आहे, आणि एक्स्ट्रा भाग पण मी 2 इंचाचा व्यवस्थित ठेवेल आहे, त्यानुसारच मी अशी घडी घातलेली आहे। आणि बघा मी आता आपला जो गळ्याचा भाग आहे तो 2 इंचाला, बघा 2 इंच, आणि जो शोल्डर आहे तो 5 इंच असं घेतलेला आहे, आणि खालून पण आपण 5 इंच घेऊ। आणि बघा इथून आपण उंची 5.5, बघा 5.5ला उंची घेतलेली आहे अशी। आणि बघा छातीचा चौथा घेर म्हणजे चौथा भाग घेतलेला आहे आपण, बघा म्हणजे मी इथं 8.25 असा भाग घेतलेला आहे, आणि 1 आणि 1.5 म्हणजे 1 इंच आणि अर्धा इंच असा घेतला आहे, आणि वरून 3 इंच, आणि असं आपण व्यवस्थित आखून घेऊ। जो बघा आपण 1.5 इंचाचा आकार दिलेला आहे तो 3 इंचाचा भाग आहे ना, त्याच्यावरी नको जायला। आणि हे बघा मी 2 इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स मी एक्स्ट्रा भाग पण 2 इंच मोजून घेतला। आता बघा आपली परफेक्ट उंची आहे 13.25, पण आपण पूर्ण एक्स्ट्रा घेऊन 15.25ची उंची घेत आहे मी पूर्ण। बघा मी पूर्ण 15.25ची उंची घेतलेली आहे, आणि खालून बघा मी आता क्रॉसपट्टीसाठी 2.5 इंच हा भाग मी एक्स्ट्रा ठेवणार आहे। ह्या भागाला पण आपण तसंच स्टेप घेऊ आणि बरोबर 2.5 इंचाला एक पॉइंट देऊ। बघा मी हे दोन्ही भाग आता व्यवस्थित जोडून घेत आहे। बघा मी खालचा पण भाग व्यवस्थित जोडून घेणार आहे क्रॉसपट्टीसाठी आपण। बघा ही आपण क्रॉसपट्टीसाठी आपण जोडून घेतलेला आहे, वरून 1 इंच आणि इथून आपण 3.5 इंच असं व्यवस्थित आपण आखून घेऊ। म्हणजे बघा हा व्यवस्थित मी आकार आखणार घेतलेला आहे, तुम्ही ट्राय करा। आता आपला एवढा व्यवस्थित माप आहे तुम्ही बनवलेला आपल्या कमरेचा जो भाग आहे तो 32 इंचाचा आहे तो घेतला। आणि बघा ते कमरेच्या भागातून 2 इंच कटोरीसाठी आपल्याला कमी करणं आहे। बघा आपण 8 हा आपण कमरेचा माप घेतला, आणि कटोरीसाठी आपण कटोरी आपली आपण 6ची ठेवलेली आहे, आणि वरून बघा आपण 2.5 इंचानं एक पॉइंट दिला। बघा बगलमधून आपण 2.5 इंचाला एक पॉइंट दिलेला आहे आपण, आणि जो 2.5 इंचाचा जो भाग आहे तो आपण असं 6 इंचाच्या त्या भागाला जोडून घेऊ। तो भाग आपण व्यवस्थित जोडून घेऊ फ्रेंड्स। आणि बघा हा आपला जो गळ्याचा भाग आहे तो आपण 6 इंचाची उंची घेतलेली आहे मी, पण आपल्याला वरून अर्धा इंच लागणार आहे शिलाईसाठी, म्हणून मी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे। आणि असा आपला गळाचा भाग आहे तो आपण व्यवस्थित असा आखून घेऊ। बघा फ्रेंड्स मी व्यवस्थित आखलेला आहे, आणि जो गळाचा भाग आहे तिथं आपण 1 इंचानं वरी घेत। बघा मी आपला जो 1.5 इंचचा भाग आहे तो मी कट करून घेत आहे व्यवस्थित आता। आणि बघा मी हा सरळ भाग पण कट करून घेतलेला आहे, जो गळाचा भाग आहे त्याला मी एक छोटासा कट दिलेला आहे, आणि मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग मी वेगवेगळा केलेला आहे आता। बघा फ्रेंड्स बॅक साईडचा भाग आपण दुसरीकडे ठेवलेला आहे। आता हा फक्त समोरचा भाग राहिला आपल्याकडं, सिंगल भाग आहे हा। बघा पहिल्यांदा आपण जो 1 इंचासाठी ठेवला होता तो आपण भाग कट करून घेऊ। बघा गळ्याचा भाग पण आपण कट करून घेऊ। बघा मी कटिंग कशी करते हे लक्षात ठेवा, आणि त्याचनुसार कटिंग करा, म्हणजे तुमची कटोरी चुकणारच नाही याची गॅरंटी घेते मी। बघा तुम्ही असं व्यवस्थित आपण बघा साईडचा भाग आपला कट झालेला आहे आता। आणि बघा आता आपण कटोरीचा भाग पण वेगळा करून घेऊ। बघा मी कटोरीचा भाग वेगळा केलेला आहे, आणि क्रॉसपट्टीसाठी फक्त आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंचानंच वाढवायची आहे, म्हणून फक्त आपण अर्धा इंच ठेवला आणि बाकीचा भाग कट करून ठेवला। बघा फ्रेंड्स आता आपण बॅक साईडचा भाग आपण काढून घेऊ। बघा आपली 15.25 उंची घेतली होती, तर इथं आपण अर्धा इंचानं कमी करू, म्हणजे 15.25 ही उंची आपण तयार करून घेऊ। बघा उंची मी बॅक साईडची तयार केलेली आहे, आणि बघा आता आपण
गळ्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित टाकून घेऊ। आपण अशीच बॅक साईडची पट्टी केवढी आहे ती मोजून घेतलेली आहे। आपल्याला जेवढी लागते आपण तेवढी अशी बॅकपट्टी व्यवस्थित मोजून घेतलेली आहे। आणि तसंच आपण गळ्याचा गोल आकार आपल्याला जास्त फैलवायचा नाही आहे गळा, म्हणून आपण व्यवस्थित गोल कट करून घेतलेला आहे। बघा आता आपली कटोरी आहे तीच आपली आता काढून घेऊ आपण व्यवस्थित। आता बघा फ्रेंड्स, बघा मी व्यवस्थित अशी तिरपी ठेवलेली आहे कटोरी आणि असा गळ्याचा भाग पहिल्यांदा आखून घेतलेला आहे। बघा इथून 1.5 इंच आणि इथून 1 इंच, बघा समोरच्या साईडला 1.5 इंच आणि इथून 1 इंच, इथं बघा मी अर्धा इंच घेत आहे आणि इथून पण मी अर्धा इंच घेत आहे। बघा तो अर्धा इंच मी 1.5 इंचाला जुळवून घेतलं आणि वरच्या भागाला बरोबर असा आकार देत मी अर्धा इंचापर्यंत आणला आहे आणि इथून मी व्यवस्थित हे भाग याचा मध्य काढणार आहे मी आता। बघा ह्या दोघांचा मी मध्य काढला आणि खाली मी 1 इंचानं मोजून घेतलेला आहे आणि असा व्यवस्थित आकार मी जुळवून घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही व्हिडिओ थोडा मागं घ्या आणि व्यवस्थित बघा। मी 1.5 इंच 1 इंच आणि अर्धा इंच दोन्ही साईडला व्यवस्थित घेतलेलं आहे आणि खालच्या भागाला 1 इंच घेतलेला आहे। असं मी व्यवस्थित घेतलेलं आहे। त्यानुसार तुम्ही व्हिडिओ थोडा रिटर्न घ्या आणि बघा तुम्ही की मी कुठं किती इंच घेतलेलं आहे। बघा फ्रेंड्स, आपले सगळे भाग तयार झालेले आहे। आता तुम्ही व्हिडिओला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मी सगळे जे भाग आहे ते आपले मी हे सगळे कटिंग करून घेत आहे। बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ म्हणजे ब्लाऊज मी हा कटोरीचा कसा शिवायचा हे बघायचं असेल तर तुम्ही बघा मी जुना व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलला, एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे की कसा